जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ग्राहकांची होणारी फसवणूक आता थांबणार आहे। केंद्र सरकारचा एकात्म जमीन माहिती प्रकल्प लवकरच देशभरात राबवला जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सूत्र आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या हातात। मुंबईसारख्या महानगरात आणि ग्रामीण भागांमध्ये जमीन खरेदी करणं म्हणजे प्रचंड डोकेदुखी, पण आता सगळ्या जमिनीची कागदपत्र, आराखडे आणि नोंदी एका पोर्टलवर मिळणार आहेत। भारत सरकार जमीन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे। जमिनीशी निगडित पारदर्शकतेचा हा देशातील पहिलाच डिजिटल प्रयोग ठरणार आहे, कारण ग्रामीण ते शहरी भागातील सर्व जमीन व्यवहार एका एकत्रित पोर्टलवर मिळणार आहेत। ग्राहकांना जमिनीच्या मालकीची माहिती मिळवण्यासाठी आता वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरावं लागणार नाही। जमिनीच्या सीमा, आराखडे, मालकी हक्क आणि विकास आराखडा सगळं काही एकाच ऍपवर तपासता येणार आहे। या डिजिटल उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या खांद्यावर आहे। महसूल खात्यातील त्यांचा अनुभव आणि प्रशासकीय दृष्टी लक्षात घेऊन केंद्राने त्यांची निवड केली आहे। तमिळनाडू आणि चंदीगडमध्ये हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर राबवला जातोय। तमिळनाडूमध्ये 5 महत्त्वाच्या बाबी एका पोर्टलवर तपासता येतात, तर चंदीगडमध्ये 3 स्तरांवरील आराखडा तयार करण्यात आलाय। या दोन्ही ठिकाणी मिळालेल्या यशानंतर आता संपूर्ण भारतभर ही प्रणाली लागू केली जाणार आहे। या योजनेमुळे जमीन व्यवहार करताना ग्राहकांना जमिनीचा मालक कोण, इमारत बांधताना परवानगी किती मजल्याची, पूर्वीचा व्यवहार कोणी केला, असे सगळे प्रश्न एका क्लिकवर सुटणार आहेत। यामुळे फसवणूक, बनावट कागदपत्र आणि दुहेरी विक्री सारख्या प्रकारांवर यामुळे मोठा अंकुश येणार आहे। एकूणच जमीन व्यवहारात पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे। या प्रकल्पामुळे जमीन व्यवहार पारदर्शक होतील आणि ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण होईल। म्हणजेच डिजिटल युगात जमिनीचा ताबा हा पूर्ण पारदर्शकतेसह मिळणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला तर भूखंड खरेदीचा अर्थच बदलून जाईल।